नमस्कार, मी पंकज साळगावकर आणि आज मी खूप दिवसानंतर हा व्हिडिओ बनवतो. याचं कारणच तसं आहे की मधल्या काही काळात मी एक कादंबरी वाचत होतो, जी वाचायलाच मला खूप वेळ लागला ती समजून घेण्यासाठी. कारण इतिहासकालीन माझं जसं अवांतर वाचन असं नाही आहे, त्यामुळेच. आणि तीच कादंबरी आज मी घेऊन आलो तुमच्या भेटीला. त्या कादंबरीचं नाव आहे स्वामी आणि जे लेखक आहेत रणजित देसाई. अर्थातच त्याचं मुखपृष्ठ पहिलं जर आपण बघितलं तर त्यावर गणपती बाप्पाचा फोटो आहे आणि मागच्या बाजूला लेखकांचा फोटो आहे. आणि तो फोटो काढलाय ते एक विशेष कारण की वपू काळे यांनी हा फोटो काढलाय, जे की स्वतः एक लेखक आहेत. आणि अशी सुंदर अशी दिसणारी बाहेरून ही कादंबरी आहे. त्यानंतर आतमध्ये बघितलं तर असं ऑरेंज कलरचं पेज, त्याच्यानंतर स्वामी यांचं नाव आहे कादंबरीचं आणि पुढे ही कादंबरी सुरू होते. कादंबरीच्या गोष्टीवर बोलायचं झाल्यास सुंदर गोष्ट आहे. सुरुवातीला पात्र परिचय होत नाही. मुळात ही बघायला गेली तर थोडी मोठी अशी दिसणारी कादंबरी आहे, पण वाचायला गेल्यास खूप फास्ट अशी आहे. म्हणजे स्टोरी तुम्ही वाचायला घेतल्यानंतर कधी संपते हे कळतच नाही. मुळात ही कादंबरी 3 भागांमध्ये विभागली गेली आहे. याची टोटल पानं 412 आहेत आणि 3 भागांमध्ये ही विभागली. त्यात मूळ विषयाच्या मधले हे असे आहेत की पहिल्या भागामध्ये जे माधवराव या कथेतले मूळ नायक आहेत त्यांची आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये जो कलह चाललेला असतो, जो त्यांना त्रास असतो, मुळात त्यांचा जो संघर्ष आहे, त्या संघर्षातलं पहिलं कारण म्हणजे त्यांचे राघोबा तात्या असू द्या किंवा त्यांच्याच मराठ्यांमधलीच काही अशी माणसं जी त्यांना त्रास द्यायला बघतात किंवा त्यांच्या सत्तेवर प्रश्न उठवणारी आहेत किंवा त्यांना इनडायरेक्टली कुठून तरी त्यांना त्रास द्यायला बघतात, अशी काही माणसं आहेत. त्यामुळे जी गोष्ट चालते त्यावर पहिला भाग आहे. दुसरा भाग जो आहे तो त्यांचं आणि थोडंसं वेगळं आहे. त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीमध्येच, म्हणजे त्यांच्या आई किंवा त्यांच्या काकांचं वगैरे जे बोलणं असतं, त्यांचं जे इंटरनल युद्ध होतं, मानसिक त्यांना जो त्रास होतो त्या गोष्टींवर आधारित आहे. तसंच त्यांचा दुसरा शत्रू जो असतो, म्हणजे पहिला शत्रू तर त्यांचे फॅमिलीमधलेच काही मेंबर्स होतात, म्हणजे त्यांचे काका म्हणा किंवा त्यांच्या जे ओव्हरऑल त्यांच्या साम्राज्यामधलीच माणसं. दुसरा जो भाग आहे त्या भागामध्ये त्यांचे जे शत्रू आहेत, जे निजाम असू द्या किंवा हैदर, हे त्यांना त्रास देतात आणि त्यांच्या विरुद्ध जी लढाई होते आणि ते कसं मात करतात किंवा त्यांच्या आयुष्यातील जो संघर्ष ज्याचा मुख्य भाग आहे तो ह्या दुसऱ्या गोष्टीमध्ये बघायला मिळतो. तसंच अजून एक आहे की त्यांच्या मातोश्री ही त्यांच्या निर्णयामुळे, म्हणजे माधवरावांच्या निर्णयांमुळे नाराज होऊन त्या जातात. तीही एक रंजक आणि खूप वेगळी अशी गोष्ट आहे जी इथे वाचायला मिळते. आणि तिसरा भाग जो आहे ह्या कथेतला, जो खूप त्रास देतो एक वाचक म्हणून, कारण पहिल्या 2 भागांमध्ये तुम्ही ज्या मूळ नायक आहेत त्यांच्या प्रेमात पडलेले असतात अक्षरशः. कारण त्यांचे सटीक निर्णय किंवा ज्या गोष्टींवर ते निर्णय घेतात आणि जसं जी सत्ता प्रस्थापित करतात एवढ्या कमी वयात, म्हणजे मुळात खूप कमी एज असतं त्यांचं, त्यावेळी त्यांना हे पेशव्यांची सत्ता बहाल केली जाते, म्हणजे त्यांना दिली जाते. आणि त्यानंतर ते कसे लढाई करून सगळ्या गोष्टी मिळवतात आणि ते साम्राज्य कसं प्रस्थापित करतात, त्यावर हे 2 भाग चालतात. आणि तिसऱ्या भागात मात्र एक गोष्ट अशी घडते ज्याने वाचकही हादरवून जातो आणि पूर्ण साम्राज्यामध्ये तुम्ही वाचत जाता तसं थोडं दुःखी होत जातात. त्याचं रिझन आहे की त्यांच्या आयुष्यात आलेला त्यांचा तिसरा शत्रू, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या शरीराला झालेला एक रोग, क्षयरोग, ज्यामुळे ते ढासळत जातात. पण तरीही मनाची तयारी असते कुठेतरी लढाई करण्याची किंवा ते जिंकण्याची, ते योद्धा त्यांच्यामध्ये तरीही दिसत जातो. या तिसऱ्या भागात तुम्ही त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं नातं तुम्हाला समजायला मिळतं. खूप सुंदरपणे ते लिहिलंय. त्यात एक निसर्ग वर्णनही आहे, हरिश्चंद्रा बद्दल ते त्याने लिहिलंय.
तिथल्या समुद्राबद्दल लिहिलं आहे, तेही वाचायला खूप सुंदर वाटतं. असं हा 3रा भाग आहे. आणि तसंच इंग्रज जेव्हा येतात तेव्हा ते म्हणतात आम्हाला वसई आहे तिथून आम्हाला व्यापार करायला द्या, किंवा तिथला थोडा भाग आपल्याला द्या, जेणेकरून आम्ही ते व्यापार करतो आणि आम्ही तुम्हाला त्या बदलात हैदरला मात करण्यासाठी, हैदर जो शत्रू असतो त्याच्यावर ते मात करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो आणि त्याला पळवून लावतो. असे ते थोडे बिझनेस डील असते, त्या काळची बिझनेस डील. त्यावरही कशी उत्तरं देतात आणि सटीक उत्तरं आणि उत्तम बुद्धी शैली जी असते माधवरावांकडे. जो शेवटचा आय थिंक पेशवा असतो आपल्या इतिहासातील, जो की एवढ्या कमालीची लढाई लढतो आणि सगळ्या गोष्टी जिंकत जातात. आणि शेवटच्या भागात मात्र थोडंसं नाराजी होते प्रेक्षक वाचकांची, जी अशी दिसून येते की त्यानंतर त्यांना पूर्ण त्यांच्या आजाराशी लढायला लागतं आणि हळूहळू त्यांचं शरीर खचत जातं, ते थोडं अशक्त होत जातात. आजाराशी लढत शेवटचा भाग संपत येतो आणि सरतेशेवटी ते आपलं मृत्यूपत्र वगैरे लिहितात आणि त्यांचा मृत्यू होतो. अवघ्या 27व्या वर्षी, म्हणजे 11 वर्ष ते पूर्ण आपली एक त्यांच्या 16व्या वर्षी त्यांना ही सत्ता मिळते, म्हणजे पेशवाई मिळते, पेशवाईची वस्त्र मिळतात आणि 27व्या वर्षी त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे अवघ्या 11 वर्षात त्यांनी किती काही गोष्टी अचीव केलेल्या असतात हे तुम्हाला इथे वाचायला मिळतं. आणि खूप गोष्टी होतात त्यांच्या जीवनात ज्या की तुम्हाला एक मनोबल देतात. त्यामुळे ही कादंबरी नक्की वाचा. खूप सुंदर अशी कादंबरी आहे. जशी बघायला गेलीस खूप मोठी वाटते कादंबरी, 412 पानांची आहे. पण एकदा तुम्ही वाचायला सुरुवात केलं की कधी एकदा पुढे काय होतं अशी उत्कंठा कायम लागून राहते आणि कधी संपते हे कळतच नाही. शेवटच्या पानावर त्यांनी, माधवराव यांनी कालसूची दिली आहे. त्यांच्या कालखंडामध्ये काय काय झालं होतं तेही त्यांनी लिहिलंय. सुरुवातीला 1745 मध्ये त्यांचा जन्म झालाय आणि त्यानंतर त्यांचं लग्न होतं 1753 मध्ये. 1761 मध्ये त्यांना पेशवाईचे वस्त्र मिळतात आणि 1772 मध्ये त्यांचा मृत्यू होतो. त्यांच्यावरचं त्यांच्या पत्नीचं प्रेम, म्हणजे रमाबाईंचं प्रेम, हे त्याच्यामध्ये दिसून येतं. त्या काळी पेशव्यांमध्ये सती होण्याची प्रथा नसते, म्हणजे ते त्यांच्या परिवारामधून कोणी सती जात नाही असा त्यांचा नियम असतो. पण तरीही सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन त्या सती जातात, कारण त्यांचं ते तेवढं प्रेम असतं. कोणी त्यांना, सगळेजण त्यांना विनवणी करतात तरी पण त्या सती जातात, तेवढं त्यांचं प्रेम असतं. अशी स्टोरी आहे. हरिहरेश्वरची यात्रा पण आहे याच्यामध्ये. खूप सुंदर असा प्रवास तुम्ही याच्यामध्ये करता. मुळात ह्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा वाचायला सुरुवात करतो, माझा अनुभव असा होता की जेव्हा मी वाचायला सुरुवात केली तेव्हा आजूबाजूचा परिसर हरवून मी 1-0 त्या ह्याच्यामध्ये जातो आणि सर्व शून्य वाटायला लागतं त्यावेळी. आणि आम्ही त्या प्रवास, म्हणजे अक्षरशः जसं आपण एखादी मूवी बघतो त्यावेळी जी फिलिंग येते तसंच ही कादंबरी वाचन करताना तुम्हाला जाणवते. आणि आपण नकळतपणे कुठेतरी त्या शनिवार वाड्यात वावरत असतो, ज्या शनिवार वाड्यात ते राहतात. आणि तिथून लढाईपर्यंतचा प्रवास, लढाईतून पुन्हा ते परतीने जातात पुण्यात, तोपर्यंतचा प्रवास, पानिपतच्या लढाईपर्यंतच सगळ्या गोष्टी तिथून मला वाचायला मिळतात आणि सुंदर असा प्रवास घडतो. माझं तेवढं इतिहास वाचन नाहीये, पण ही गोष्ट वाचताना मला खूप मस्त मजा आली, मस्त वाटलं. याच्यामधल्या ज्या लढाया आहेत त्या एवढ्या सुंदर पद्धतीने लिहिल्या गेल्या आहेत, ज्या की तुम्हाला तुमच्या समोर वाचताना उभ्या राहतात आणि प्रत्येक क्षण खूप सुंदर पद्धतीने लिहिलं आहे. रणजित देसाई यांनी. पुस्तक तुम्हाला मॅजेस्टिकच्या शॉपमध्ये मिळू शकतं किंवा ऑनलाईनही अवेलेबल आहे. शक्य असल्यास नक्कीच घेऊन वाचा. प्राईस याची फक्त 290 रुपये आहे. याच्यावर डिस्काउंट पण चालू असतात, सो नक्कीच सर्च करा याच्याबद्दल आणि नक्कीच वाचा. हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच काही कादंबऱ्या माझे आता वाचणं चालू आहे, अशी पुस्तकं वाचणं चालू आहे. सो तुम्हाला काही तुमची आवडती पुस्तकं असतील तर खाली कमेंट्समध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.